नमस्कार मित्रांनो. तर आज आपण महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी काढलेल्या महत्त्वाच्या शुद्धीपत्रकाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर ही सुधारणा 14 डिसेंबर 2025च्या शासन निर्णयामध्ये करण्यात आली आहे. जर तुम्ही शेतकरी असाल, ग्रामपंचायत सदस्य असाल किंवा कंत्राटदार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर योजना काय आहे? तर ग्रामीण भागात शेतकऱ्यांना बारमाही शेतरस्ता उपलब्ध व्हावा आणि शेतीमालाची वाहतूक सुलभ व्हावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेत आणि पाणंद रस्ते तयार केले जाणार आहेत. तर अंमलबजावणी यंत्रणेमध्ये मोठा बदल तर पाहूयात. तर आधी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजना विभाग आणि वन विभाग या यंत्रणा काम करू शकत होत्या. आता नवीन बदलानुसार महानगर प्रदेश विकास प्राधिकरणे उदाहरणार्थ NMRDA, MMRDA आणि PMRDA ही प्राधिकरणे देखील काम करू शकतात. म्हणजेच आता नागरी भागातील प्राधिकरणांनाही ही कामे करता येणार आहेत. तर तांत्रिक मान्यता पाहूया, म्हणजे टेक्निकल अप्रूव्हल. तर आता अधिकारी स्पष्ट करण्यात आले आहेत. उपविभागीय अभियंता 25 लाख रुपयांपर्यंत, कार्यकारी अभियंता 25 लाखांवरील कामे, वन जमीन असल्यास वन विभागाकडून तांत्रिक मान्यता आवश्यक राहील. नंतर निविदा पद्धतीत बदल. तर जास्तीत जास्त 25 किमी क्लस्टर, निधी कमी असल्यास 25 किमीपेक्षा कमी क्लस्टर करता येईल आणि कंत्राटदार निवड लॉटरी पद्धतीने जिल्हास्तरीय पॅनेलमधून केली जाईल. नंतर देयक अदा करण्याची नवीन पद्धत. तर 80% रक्कम उपअभियंता प्रमाणपत्रानंतर, उर्वरित 20% रक्कम कार्यकारी अभियंता पूर्णत्व प्रमाणपत्रानंतर. महत्त्वाचे म्हणजे 80% देताना संबंधित शेतकऱ्यांचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे. नंतर गुणवत्ता तपासणी. तर कोअर कटिंग बंधनकारक, जिल्ह्यातील कार्यकारी अभियंता यांची तपासणी आवश्यक. नंतर जमीन संपादनाबाबत स्पष्टता. तर कोणतेही भूसंपादन होणार नाही. शेतकरी स्वेच्छेने जमीन देणार असल्यास नोंदणीकृत दानपत्र किंवा हक्कसोड आवश्यक आणि 7/12 उतार्यावर नोंद होईल. दिलेली जमीन परत मागता येणार नाही. नंतर सुरक्षा ठेव म्हणजे सिक्युरिटी डिपॉझिट. तर कंत्राटदाराकडून कामाच्या रकमेच्या 2% किंवा 15 लाख म्हणजे जे अधिक असेल सुरक्षा ठेव नियम न पाळल्यास काळ्या यादीत टाकली जाईल. नंतर इतर महत्त्वाचे मुद्दे. तर M10 कॉन्क्रीट हेडवॉल आवश्यकता असल्यास प्रति किमी खर्च मर्यादा रुपये 15 लाख, 2% आकस्मिक निधी, 5 किमी परिसरातील नाल्यांमधील मुरुम किंवा माती रॉयल्टीशिवाय वापरता येईल आणि रस्त्याची सीमा अधिसूचित झाडांनी निश्चित करणे. तर मित्रांनो, हे शुद्धीपत्रक योजना अधिक पारदर्शक, जबाबदार आणि सुसूत्र करण्यासाठी काढण्यात आले आहे. शेतकरी, ग्रामपंचायत आणि कंत्राटदार यांना या सुधारित नियमाची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.